नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी.आर. काढला। या जी.आर.ला ओबीसी समाजाकडून प्रचंड विरोध होत आहे। एवढंच नाही तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको, स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे। त्यामुळे या जी.आर. नंतर पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने असल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण वातावरण चांगलेच तापले आहे। दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हाके यांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील शिंगरवाडी फाटा येथे सभेचं आयोजन केलं होतं। या सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। या वक्तव्यानंतर हाके यांच्या विरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून त्यांना गंभीर इशारा देण्यात आला आहे। लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये मोठा विरोध केला जात आहे। दरम्यान लक्ष्मण हाके यांना हे वादग्रस्त वक्तव्य आता चांगलंच भोवलं आहे। मराठा समाजातील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे। यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे। तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळीप्रमाणे समजतो। अजित पवारांचे 2 कार्यकर्ते भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना बोलता येत नसल्यानं त्यांनी हाकेला हाताखाली धरला आहे। हाके हे भुजबळ आणि मुंडे यांची भाषा बोलत असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। एवढंच नाही तर ते स्वतः हातानं वाद ओढून घेतात हे आता धनगर समाजाला देखील कळालं आहे। ते स्वतः हातानं वाद ओढून घेतात हे आता धनगर समाजाला देखील कळालं आहे। त्यामुळे ते देखील त्यांना जवळ उभे करत नाहीत असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली। मात्र लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये मोठी आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।